नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे वॅकन्सी नवोदय विद्यालय समिती म्हणजे NVI कडून वॅकन्सी निघाली आहे, NVS कडून की नाही ही वॅकन्सी निघालेली आहे. आपण ही वॅकन्सी आज बघणार आहोत. ते हे वॅकन्सी कुठे निघालेली आहे? गोमती नगर विस्तार निकट पोलीस मुख्यालय लखनौच्या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता वॅकन्सीची नोटिफिकेशन आलेली आहे. ह्याची नोटिफिकेशन रिलीज कधी केली त्यांनी? 8/5/2026 ला रिलीज केलेली आहे. तर आपण आता याची नोटीस बघूयात. नोटीसमध्ये काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. ह्याच्या ठिकाणी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. PGTS आहे म्हणजे ट्युटरसाठीच आहे, आणि TGTS म्हणजे हे पण ट्युटरसाठीच आहे वॅकन्सी. PGT आणि TGT लायब्रेरियन आणि स्टाफ नर्स, विशेष म्हणजे आपलं स्टाफ नर्स यांच्यासाठी वॅकन्सी निघालेली आहे. आणि ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ऑनलाईन करायचं आहे आपल्याला ॲप्लिकेशन. तर ह्यांची डेट कधी निघालेली आहे? 9/5/2026 ला निघालेली आहे. आणि ओपनिंग म्हणजे त्यांनी फॉर्म ओपनिंगची डेट कधी दिलेली आहे? 10/5/2026 ह्या तारखेला ओपनिंग दिलेली आहे. आणि क्लोजिंग डेट त्यांची कधी दिलेली आहे? 18/5/2026 ला लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर फॉर्म भरावे. त्याच्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशनचं सांगितलं आहे. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कधी घेणार आहेत त्यांनी डेट? 19/5 ते 24/5/2026 इथपर्यंत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलवणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी नाही का मेरिट लिस्ट लावणार आहेत. मेरिट लिस्टमध्ये नाही का ते 25/5/2026 ला मेरिट लिस्ट लावतील. आपले सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लावणार त्यांनी. मग लास्ट डेट देणार त्यांनी ऑब्जेक्शनमध्ये आपल्याला सबमिट करण्यासाठी 27 तारीख. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला ते एक इंटरव्ह्यू घेणार. आपलं आफ्टर शॉर्टलिस्ट नंतर इंटरव्ह्यू घेणार आहे. ते इंटरव्ह्यू आपलं 1/6/2026 ला इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यामध्ये नाही का खूप सारे वॅकन्सी निघालेले आहेत ट्युटरसाठी वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये खूप सारे ट्युटरसाठी वॅकन्सी निघालेल्या आहे. ह्याच्यामध्ये हे पूर्ण ट्युटरसाठीच वॅकन्सी आहे. त्यांचे सब्जेक्ट वाईज येतं विशेष. आणि ह्याच्यामध्ये आपलं स्टाफ नर्स पण आहेत. त्यांची फायनल डेट नाही का ते पब्लिश करणार आहे. मेरिटची नोटिफिकेशन टाकणार आहे त्याची पण त्यांनी. त्यावेळेस आपण नोटिफिकेशन बघूयात. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी एजचा क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे का आपण बघूत. ह्या ठिकाणी लखनौमध्ये ही लिस्ट आहे म्हणजे आपण कोणते कोणते टीचर आहेत आणि आपले स्टाफ नर्स यांच्यासाठी हे अशी लिस्ट बनवून दिलेली आहे. ऑल स्टेटची लिस्ट आहे ही. याच्यामध्ये 36 आहेत. लास्टला आपलं स्टाफ नर्स आहे. ह्याच्यामध्ये 36 वॅकन्सी आहे टोटल. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूयात. आपल्याला आता आपण नाही का एलिजिबिलिटी बघणार आहे. क्रायटेरिया याच्यामध्ये टीचर आणि स्टाफ नर्ससाठी कोणते आहेत ते. कॉन्ट्रॅक्टवरती आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा आहे. 26-27चा काढलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी स्कीम सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यूसुद्धा घेणार आहेत. आपलं TGTचं इंटरव्ह्यू ठेवणार आहेत त्यांनी. तर आपण आता हे पेमेंट स्किल बघूया. त्याच्यामध्ये पेमेंट किती आहे, काय आहे. टीचरला नाही का पेमेंट किती आहे? 35,000 ते 42,000 आहे. आणि TGTS आणि लायब्रेरियनसाठी 34,000 ते 40,000 आहे. आणि विशेष आपले स्टाफ नर्ससाठी किती आहे पेमेंट? ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सला 34,000 पेमेंट आहे ते 40,000 पेमेंट आहे. ह्या ठिकाणी पेमेंट छान दिलेलं आहे आपल्याला स्टाफ नर्सला. तर आपण आता ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघूयात. आपले क्वालिफिकेशन काय आहे ते बघणार आहोत आता. हे PGTS साठी क्वालिफिकेशन आहे. त्यांचं BEd वगैरे झालं पाहिजे. आणि आता आपण आपल्या स्टाफ नर्सचं नाही का बघूया. त्याच्यामध्ये खूप छान वॅकन्सी आहे आणि पेमेंट पण छान आहे ह्याच्यामध्ये. तर सगळ्यांनी हा फॉर्म भरावे अशी विनंती आहे. तर आपण आता स्टाफ नर्समध्ये नाही का बघूत इलिजिबिलिटी काय दिलेलं आहे, आपल्याला क्वालिफिकेशन काय आहे ते चेक करणार आहोत आपण. याच्यामध्ये स्टाफ नर्ससाठी नाही का फिमेलची जागा आहे, मेलसाठी जागा नाही. या ठिकाणी BSc नर्सिंग झालेलं पाहिजे युनिव्हर्सिटीमध्ये. BSc नर्सिंग हे कम्प्लीट पाहिजे, रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं पाहिजे. जर पोस्ट BSc नर्सिंग असेल तरीही चालेल, GNM असेल तरीही चालेल. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये BSc नर्सिंगची डिग्री आणि GNM वाल्यांचा डिप्लोमा हे दोघांसाठी पण ह्यांनी वॅकन्सी काढलेली आहे. आणि ह्या ठिकाणी नाही का 2.5 वर्षाचा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. अनुभव पण चांगला ह्याच्यामध्ये आणि 50 बेडचा अनुभव सांगितलेला आहे.
म्हणजे 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि 50 बेडचा हा अनुभव पाहिजे ह्या ठिकाणी. आणि आपल्यामध्ये एज लिमिट दिलेली आहे त्यांनी 50 इयर, म्हणजे 50 वर्षापर्यंत हा फॉर्म NVS मध्ये सगळेजण भरू शकतात ह्या ठिकाणी. आणि लास्ट आहे 65 इयर, मॅक्झिमम 65. NVIची ही आज आपली नोटिफिकेशन होती. ह्या ठिकाणी पूर्ण यांनी व्हॅकन्सी दिलेली आहे. टीचरसाठी कोणती व्हॅकन्सी आहे ती अप्लाय केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपलं विशेष म्हणजे स्टाफ नर्सच आहे, तर स्टाफ नर्समध्ये दिलेलं आहे. ही नवदेव विद्यालयाची समितीची आजची आपली नोटिफिकेशन होती. ह्याची लास्ट डेट आहे, परत एकदा सांगते, 18/5/2026 लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरावे अशी विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.